वेलकम बॅक आवर चॅनल। खूप दिवसानं दाल मखनी खायची आठवण झाल्यानंतर आपण दाल मखनी बनवली। अतिशय टेस्टी राजमा, उडीद आणि हरभऱ्याची डाळ हे तिन्ही मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊन आपण दाल मखनी बनवायची आहे। त्याच्यासाठी पाण्यामध्ये आपण आधी भिजत घालायचं आहे। जवळजवळ 4 ते 5 तास हे व्यवस्थित भिजवून द्यायचं आहे। भिजल्यानंतर आपण काय करणार आहे, व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे ते। आता हे झाकून ठेवूत आपण 4 ते 5 तास। 4 ते 5 तास झाल्यानंतर आपण त्याला हे पाणी घ्यायचं आहे कुकरमध्ये 2 ग्लास, आणि त्यानंतर हे धुवून व्यवस्थित घेऊन त्याच्यामध्ये शिजत घालायचं आहे। जवळजवळ 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या, चिली पावडर आणि खडे मसाले टाकून घ्यायचे। खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरे एवढंच मी वापरलं आहे। त्याच्यासाठी लागणार आता दाल मखनीला साहित्य: तेल, गरम मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, तूप आहे, हे टोमॅटो प्युरी, चिली पावडर आहे, अद्रक लसूण पेस्ट, 4 कांदे आपण चिरून घेतलेत बारीक। दाल अशी शिजलेली आहे बघा, व्यवस्थित शिजले आपल्याला जशी पाहिजे अशी शिजल्याशिवाय आपल्याला म्हणजे व्यवस्थित चव लागणार नाही। त्यासाठी कढई गरम करून घेतली। आता आपण मसाले पूर्ण आधी भाजून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण ही अद्रक लसूण पेस्ट घेतल्या, ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। पहिला लाल होईस्तोवर भाजून द्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये। ती भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिली पावडर टाकून घ्यायचे 1/2 टीस्पून। त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊत आपण आणि हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर हे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत ते टाकून घ्यायचे। कांदा व्यवस्थित लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। खाली मसाले चिटकले नाही पाहिजे त्याच्यासाठी हलवत राहायचं आहे सारखं। त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे, ही बी व्यवस्थित आपण भाजून घ्यायची आहे। तेल सोडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण टोमॅटोची प्युरी। टोमॅटोची प्युरी व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। मीठ टाकल्यामुळे लगेच कांदा वगैरे भाजून, टोमॅटोची प्युरी वगैरे व्यवस्थित तेलात भाजून येते। हो का, तेल सोडलं आहे मसाल्यानं। त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, तो मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेली होते ना राजमा, डाळ आणि उडीद, ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि हलवायचं आहे। आपण थोडं गरम करून पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकून हे त्याच्यामध्ये खंगळून व्यवस्थित पाणी ओतून घ्यायचं आहे थोडंफार अंगाबरोबर, म्हणजे व्यवस्थित दाल मखनी आपल्याला खाण्यास योग्य होईल। हे बघा, आता ह्याला आपण जरा व्यवस्थित उकळी येईस्तोवर असंच गॅसवर ठेवायचं आहे। त्यानंतर आपण तडका द्यायचा आहे ह्याला। आता आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घेऊया। ते गरम झाल्यानंतर गॅस फुल ठेवायचा आहे। आता ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून चिली पावडर टाकायचे। आधी आपण थोडी चिली पावडर वापरलेली आहे, त्याच्यामुळे थोडी चिली पावडर कलरसाठी फक्त तडका देऊन घ्यायचा आहे आपण, आणि गॅस बंद करायचा आहे, नाहीतर चिली पावडर जळल्यानंतर काळपट कलर येतो त्याला। आणि तो आपण तडका ह्या दाल मखनीमध्ये टाकून घ्यायचा आहे बघा, खूप छान कलर आला आहे। आणि त्यानंतर तडका दिल्या पटकन झाकण घालून द्यायचं आहे, म्हणजे त्याचा धूर वगैरे बाहेर येता कामाचा नाही म्हणून। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरून, आणि खाण्यासाठी दाल मखनी तयार आहे। चॅनलवर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।